नमस्कार. शर्वरीने जानकीला मारण्याची सुपारी ऐश्वर्याला दिलेली असते. त्यावेळेला ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते. ऐश्वर्या जानकी आणि अवंतिका जवळ जाते आणि जानकी आणि अवंतिकाला बोलते, जानकी, त्या शर्वरीला तुला मारायचं आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, त्या शर्वरी वंशांनी जे काही सांगितलंय ना ते सर्व तू कर. तू अजिबात घाबरू नकोस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, काही काय बोलतेस तू जानकी, कळतंय का तुला? तुला मारू मी नाही मारू शकत. तेव्हा जानकी बोलते, या वेळेला मात्र शर्वरी वंशांचा खेळ खल्लास असेल. तुला काळजी करायची गरज नाही. तू फक्त तुला जे पाहिजे ते कर, मी सांगतेय ना. तेव्हा अवंतिका बोलते, जानकी वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय ते? तेव्हा जानकी बोलते, हे बघा, याच्यावरती मला स्पष्टीकरण नको. मी जे सांगितलंय तेवढंच फक्त करा. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या शर्वरीने ऐश्वर्याच्या हातात पकड दिलेली असते आणि तिला गाडीची वायर कापायला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते, तू काय करतेस कळतंय का तुला? शर्वरी, हे सर्व खूपच कठीण आहे. तेव्हा शर्वरी बोलते, काय ग, तू त्या जानकीच्या विरोधात खरोखर आहेस ना? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो, पण मला तिचा जीव घ्यायचा नाहीये. मला ही रणदिव्यांची प्रॉपर्टी पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माझ्यानुसार प्लॅन करेन ना. तेव्हा शर्वरी बोलते, ऐश्वर्या, माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, शर्वरी, अगं असं नको बोलूस. विश्वासाच्या गोष्टी तर तू करूच नकोस. खरं सांगू का, तू खूप चुकीचं वागतेस असं मला वाटतंय. आपण हा खूपच घाईने निर्णय घेतोय. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, नाही, आता तू काम करणार आहेस की नाही? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मग हे काम तू का करत नाहीयेस? तू कर ना हे काम. तेव्हा शर्वरी बोलते, नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, अच्छा, म्हणजे तुला सेफ मध्ये राहायचं आहे आणि मला मात्र ह्या खड्ड्यात ढकलायचं आहे का? तेव्हा शर्वरी बोलते, तुला जे समजायचंय ते समज. तू जर का हे काम केलंस तरच मी समजेन की तू माझ्या टीम मध्ये आहेस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, ठीक आहे, आणि ऐश्वर्याने गाडीची वायर कट केलेली असते. त्याच वेळेला जानकीने हा सर्व व्हिडिओ केलेला असतो आणि ऋषिकेशने सुद्धा हे सर्व पाहिलेलं असतं. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ऋषिकेश खूपच रडवेला झालेला असतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, काय झालं? तेव्हा ऋषिकेश जानकी समोर हात जोडतो आणि जानकीला बोलतो, जानकी, जानकी, मला माफ कर. जानकी, मी माझ्या बहिणीवरती विश्वास ठेवला, पण तीच बहीण आज माझ्या बायकोच्या जीवावरती उठलीये. आणि ऐश्वर्या, ऐश्वर्या बदलली नाही. बघितलंस ना जानकी? त्यावेळेला जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, ऋषिकेश, शांत व्हा. ऐश्वर्याच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका. ऐश्वर्याने ऑलरेडीच मला ही कल्पना दिली होती. आमचं हे सगळं नाटक आहे. आणि खरं सांगू का ऋषिकेश, ऐश्वर्या हे सर्व करायला सुद्धा तयार नव्हती, पण मी तिला खूपच फोर्स केलं तेव्हा ती तयार झाली. कारण शर्वरी वंशांच्या अगदी जवळ राहणं खूप महत्वाचं आहे. शर्वरी वंशांनी जे जे केलंय ना ते सर्व मला सगळ्यांसमोर आणायचं आहे. आज मला याच गोष्टीची खूपच काळजी वाटते की शर्वरी वंश एवढ्या खालच्या थराला जाऊन कशा काय उतरल्या. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, शर्यूला तर मी सोडणार नाहीये. याचा मोबदला तर तिला चांगलाच द्यावा लागेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, आई आणि नानांचे संस्कार आहेत त्यांच्यावरती, पण त्या मात्र सगळे काही संस्कार विसरल्या. इकडे जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, आपल्याला आता निघायला पाहिजे, कारण आपल्याला त्या गाडीत बसलंच पाहिजे. कारण शर्वरी वंशांना असं वाटलं पाहिजे की माझा जीव गेलाय म्हणून. ऋषिकेश, कळतंय का? तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी, जानकी, अगं काय बोलतेस तू? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, मी जे काही बोलते ना ते खरं आहे. इकडे ऋषिकेश आणि जानकी बाहेर जायला निघालेले असतात. त्यावेळेला शर्वरीला खूपच आनंद झालेला असतो. शर्वरी राहुलच्या कानात पुटपुटत असते, आता ही जानकी आणि हा ऋषिकेश जाणार आहे ना, आता एक मार्गी ते कायमचे ढगातच जातील. आपल्या आयुष्यातला मुळातला काटा कायमचा दूर होईल, कारण हाच काटा आपल्याला कायम टोचत आलाय. काय आहे ना, जानकीच्या नावावरती प्रॉपर्टी आहे. ही जानकीच जर का हयात नसेल तर ती प्रॉपर्टी तर आपल्यालाच मिळणार ना. तेव्हा लगेच राहुल बोलतो, हे बघ, हे बघ, मी एकदाच सांगतो,
स्वतःच्या मनाला विचार, जे काही करतेस ते योग्य करतेस ना. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, राहुल उगाच आता काहीतरी बोलू नकोस. हे बघ, एवढा एवढा मी प्लॅन रचलाय आणि तो प्लॅन आता सक्सेस होऊ देत. त्यावेळेला राहुल बोलतो, शर्वरी अगं ती जानकी आहे, जानकी कधी काय करेल ना ते तुला समजणार सुद्धा नाही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, त्याची काळजी तू नको करूस राहुल, मी आहे ना, मी सर्व काही नीटच करेन, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी राहुल बोलतो, ठीक आहे. इकडे जानकी आणि ऋषिकेश निघालेले असतात. त्याच वेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी सॉरी, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत, कारण माझं खूप महत्त्वाचं काम आहे. बाजार समितीतून फोन आला होता आणि तिथे मला अचानक बोलवलंय. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश काहीच हरकत नाही. अहो तुम्ही तर माझ्यासोबत नेहमीच असता, आज तुम्हाला काम आहे म्हणून तर तुम्ही येणार नाही ना. तेव्हा मात्र शर्वरी राहुलकडे बघते आणि बोलते, हुकला हुकला, हा प्लॅन फुकला. खरं सांगायचं तर हा ऋषिकेश सुद्धा गेला असता तर एका दगडात दोन पक्षी मारले गेले असते. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही थांबा इथे. आणि ती शर्वरीच्या जवळ जाते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी वंश चला येते. त्यावेळेला शर्वरी बोलते, तू आणि मला चक्क सांगतेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो, कारण तुम्हाला तर सांगितलंच पाहिजे ना, कारण तुम्ही काही ना काहीतरी करत असणार. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज माझ्याबद्दल एवढा गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा जानकी बोलते, गैरसमज गैरसमज नाही करून घेत आहे मी. अहो गैरसमज कशाला करून घेईन, आता बाहेर झाले तर तुम्हाला सांगून जाते एवढंच. आणि जानकी तिथून निघून गेलेली असते. इकडे ऐश्वर्या अवंतिकाला म्हणत असते, अवंतिका मी सगळं ठीक तर केलंच आहे. खरं सांगायचं तर आता जानकी मरणाचं नाटक करणार आणि ही शर्वरी सजासजी आपल्या जाळ्यात सापडेल असं तुला वाटतंय का. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, मला तर समजतच नाहीये काय योग्य आणि काय चुकीचं ते. खरं सांगू का, मला तर समजतच नाही काय करावं ते. तेवढ्या सौमित्र बोलतो, काय करावं ते म्हणजे म्हणजे काय चाललंय तुमचं, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का. हे बघ अवंतिका, तू हिच्याशी का बोलतेस, बघितलंस ना हिचा पारा केवढा चढला होता. तेव्हा अवंतिका बोलते, सौमी सौमी प्लीज, आता माझ्यात वाद घालण्याची खरंच ताकद नाहीये. सौमी तू उगाच हा विषय वाढवू नकोस, प्लीज स्वतःला शांत ठेव. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, बस अवंतिका, मी तुला सांगतोय तू दोन जीवांची आहेस, उगाच हिच्याशी काहीही बोलत बसू नकोस, कारण हिची सावली सुद्धा माझ्या बाळावरती पडलेली मला आवडणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला अवंतिका बोलते, ऐश्वर्या अगं तू त्याचं बोलणं मनाला लावून का घेतेस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय चुकीचं बोलतोय तो, तो तर बरोबरच बोलतोय. शेवटी माझं वागणं चुकीचं आहे ना, मी कितीही चांगुलपणाने वागण्याचा विचार केला ना तरी या घरातील लोक माझा चांगुलपणा एक्सेप्ट करणारच नाहीत, ते मला पहिल्याच ऐश्वर्यासारखं बघणार. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, ही नाटकं बंद करा ऐश्वर्या, आता खरंच बस झाली तुझी ही नाटकं, आणि तुझ्या या नाटकांचा कंटाळा सुद्धा आला ऐश्वर्या, किती दिवस ही नाटकं करणार आहेस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र आता तर तू शांतच बस आणि प्लीज हा विषय नको काढूस. तेव्हा सौमित्राला खूपच राग येतो आणि सौमित्र तिथून निघून जातो. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, तुझं काय चाललंय ऐश्वर्या, अगं सौमीच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस, त्याचं बोलणं माहिती आहे ना तुला कसं आहे ते. तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, मला सगळं समजतंय, पण माझा चांगुलपणा त्याला दिसतच नाही का. तेव्हा अवंतिका बोलते, हे बघ आता या गोष्टीवरती वाद घालण्यात काहीच अर्थ नाही, आता आधी आपल्याला जानकी वहिनीचा विचार करायला पाहिजे. इकडे शर्वरी राहुलला म्हणत असते, राहुल राहुल अरे कळतच नाहीये अजून त्या जानकीचा फोन कसा आला नाही, त्या जानकीचा फोन कधी येईल राहुल, मी तर आतुरतेने वाट बघते ती मेल्याचा फोन आल्याचा. तेव्हा मात्र राहुल बोलतो, तू प्लीज शांत होशील का, तू प्लीज शांत हो, कारण मला आहे ना खूप भीती वाटायला लागले, असं वाटायला लागलंय की सगळं काही संपलंय, तुला कळतंय का. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, राहुल प्लीज, तू कधीपासून असा घाणेरडा विचार करायला लागलास, राहुल माझ्यावरती विश्वास ठेव, सगळं काही नीटच होईल. तेव्हा मात्र राहुल बोलतो, कसा विश्वास ठेवू, अगं तुला माहिती नाही तू काय केलंयस ते,
तुझ्या या सर्व गोष्टींमुळे उलट आपणच नको त्या गोष्टींमध्ये अडकलो नाही तर बस. हे बघ शर्वरी, आधीच विक्रांत आणि नंतर नानांच्या आरोपातून आपण कसे सुटलोय ना आपलं आपल्याला माहिती. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, राहुल बस झाला, उगाच नाही ते बोलू नकोस. आणि तेवढ्यात शर्वरीला फोन आलेला असतो. समोरून ऋषिकेश शर्वरीला बोलतो, शर्वरी शर्वरी मी तुला आता जे काही सांगणार आहे ते नीट ऐक. शर्वरी, खूपच मोठी भयानक गोष्ट घडली आहे. मी घरात कुणालाही सांगू शकत नाही, फक्त आणि फक्त मला तुला सांगायचं आहे. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, दादा दादा अरे काय झालं? दादा तू रडतोयस का? दादा तू पहिल्यांदा शांत हो, रडू नकोस ना. दादा काय झालं बोल ना. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी शर्वरी अगं माझी जानकी, माझी जानकी. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, दादा रे काय झालं जानकी वहिनीला, बोल ना. शर्वरीला खूपच आनंदाच्या उफळ्या फुटत असतात, ती खूप हसत असते. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, शर्वरी अगं शर्वरी माझी जानकी या जगात राहिली नाही. अगं तिच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते आणि तिचा ऍक्सिडेंट झाला आणि जानकीच्या डोक्याला खूप मार लागला, खूपच रक्त वाहून गेलंय. त्यामुळे जानकी आता या जगात राहिली नाही शर्यू. आणि तो रडायची सुरुवात करतो. त्याच वेळेला मात्र शर्वरी उड्या मारत असते. त्यावेळेला राहुल शर्वरीला थांबवतो. त्यावेळेला शर्वरी रडायची नाटकं सुरू करते आणि म्हणते, दादा दादा नको ना रडूस तू. दादा हे सर्व कसं काय झालं? अगं देव सुद्धा अशी परीक्षा कशी काय बघू शकतो? जानकी वहिनी तर देवाचं किती करते आणि तिच्याच बाबतीत असं. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, शर्यू अगं घरात कसं सांगायचं? त्यावेळेला शर्वरी बोलते, दादा दादा तू नको काळजी करूस, घरात काय सांगायचं ते मी बघते. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, बॉडी घेऊन मी थोड्याच वेळात घरात येईन. हे ऐकताच मोठ्यानी शर्वरी बोलते, हो हो तू नको काळजी करूस आणि दादा तू स्वतःला सावर, मी राहुलला पाठवू का तुझ्यासोबत? तेव्हा ऋषिकेश बोलतो, नको नको काहीही नको, मी आहे ना एकटा, मी सर्व सांभाळेन. आणि ऋषिकेशने फोन ठेवलेला असतो. तर इकडे शर्वरी मात्र खूपच उड्या मारत असते. त्यावेळेला राहुल बोलतो, अगं काय झालं सांगशील का मला? त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, जे मला पाहिजे होतं ते झालं राहुल. राहुल ती जानकी कायमची ढगात गेली. हे ऐकल्यानंतर राहुल बोलतो, काय? जानकी नावाचा काटा आपल्या आयुष्यातून कायमचा गेला? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, मग तुला काय वाटलं? अरे तुझ्या बायकोने प्लॅन रचला होता म्हटल्यावरती आता सगळं काही नीटच होणार ना. आणि तसं पण आता सर्व गोष्टी आपल्या बाजूनेच होणार, तू काळजीच करू नकोस, तू बघ आता काय घडतंय ते. आणि तेवढ्यात मात्र शर्वरी रडायचं नाटक करते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी राहुल बोलतो, अगं रडतेस कशाला, शांत हो की. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, अरे असं काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? अरे माझी लाडकी जानकी वहिनी या जगात राहिली नाही, मग तिच्या नंदेला तर त्रास होणारच ना. असं कसं काय बोलू शकतोस? अरे हे रडायचं नाटक मला चालूच ठेवावं लागणार, कारण मनात कितीही आनंदाच्या उकळ्या फुटल्या असल्या तरी सुद्धा. तेव्हा मात्र राहुल बोलतो, अगदी बरोबर. आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, शर्वरी रडत रडत बाहेर आलेली असते. त्यावेळेला सुमित्रा, सौमित्र आणि अवंतिका तिथे असतात. त्यावेळेला ऐश्वर्या मात्र आतूनच सर्व गोष्टी ऐकत असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, अगं शर्यू शर्यू काय झालं, का रडतीयस तू? शर्यू अगं भरल्या घरात असं रडू नकोस ना. अगं हे घर सावरताना मला किती जड गेलंय माहितीये ना तुला, आणि तू उगाचच या घरात रडत बसू नकोस. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई आई मला तर कळतच नाहीये कसं समजावू मी तुला. आई आई प्लीज प्लीज मला समजून घे ना. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा. त्यावेळेला राहुल बोलतो, शर्यू शर्यू तू शांत हो, मी सांगतो सर्वांना. देवास लगेच सुमित्रा बोलते, सांगा सांगा जावई बापू, अहो काय झालंय? अहो माझे धाबे दणाणलेत. जावई बापू अहो जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू. त्यावेळेला लगेच मोठ्याने राहुल बोलतो, जानकी वहिनी ज्या गाडीतून इथून निघाल्या होत्या ना त्या गाडीचे ब्रेक फेल होते. त्यावेळेला सुमित्राला धक्का बसतो आणि सुमित्रा बोलते, काय?
मग काय झालं, माझी जानकी ठीक तर आहे ना? तेव्हा राहुल बोलतो, नाही, देवाच्या कृपेने असं काहीही झालेलं नाही. जानकी वहिनी या जगात राहिल्या नाहीत हे ऐकताच सुमित्राने तर खूपच मोठं रडण्याचा सूर लावलेला असतो. ती खूपच रडत असते, ओक्साबोक्शी रडत असते. ती म्हणत असते, जानकी जानकी, नाही, या घराचा मेन आधार असा जाऊ शकत नाही. आधीच नानांनी या घराची साथ सोडली आणि आता जानकी तू सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेलीस. नाही जानकी, नाही, तुला परत यावंच लागणार. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई आई शांत हो, आई नको रडूस. त्यावेळेला सौमित्र बोलतो, नाही, असं नाही होऊ शकत. जानकी वहिनी, इथला काही होऊ शकत नाही. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने ओरडते, मग मी काय खोटं बोलते का? ऋषिकेश दादाचा मला फोन आला होता. तेव्हा सौमित्र बोलतो, ऋषिकेश दादाचा आणि तुला फोन? मग त्याने मला का फोन केला नाही? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, त्याला त्याला सांगायला खूपच कठीण जात होतं. त्यावेळेला राहुल स्वतःशीच बोलतो, हे बरोबर आहे, ऋषिकेशनी शर्वरीला फोन का केला, शर्यूला फोन का केला, मला तर समजतच नाहीये, सौमित्राला का केला नाही. पण आता मात्र हिच्याशी वाद घालण्यात काही एक अर्थ नाही, कारण ही तर समजून घेणारच नाही काही गोष्टी. हिला फक्त आणि फक्त स्वतःच तेच खरं करायचं आहे ना. आता तर मला समजतच नाही की हिला कसं समजवावं ते. इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते, जानकी, प्लॅन तर अगदी योग्य रचलायस, पण मला मात्र आता खूप भीती वाटते. कारण कितीही काही झालं तरी सुद्धा ही शर्वरी तुझ्या जीवावरती उठले, याचा अर्थ ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तुला कळत नाहीये जानकी मी काय बोलते ते, पण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर सगळं काही संपलं. जानकी, स्वतःला सावर आणि या शर्वरीचा विषय कट कर. तेवढ्यात अवंतिका ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, आपला प्लॅन तर यशस्वी झाला, पण आता करायचं काय? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काही नाही, आता सगळ्या गोष्टी नीट करायच्या आणि ती वेळ आलीये. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकी शर्वरीला पुरेशा पडतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.